लागलाय मित्रांनो. चंदू चंदू गुड मॉर्निंग मित्रांनो, मी अर्जुन गाडीवकर मालवणी एंगलर या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो. तर आता आम्ही चाललो आहे फिशिंगला. तर आता 7:30 झाले आहेत. आम्ही आता निघतो आहे इथून. स्टेशनला जाऊन ट्रेन पकडू. हा चंदू आहे आणि आपले रॉड्स. चला तर बघूया, स्टेशनला भेटूया आपण. तर मित्रांनो, आता आम्ही स्पॉटला पोचलो आहे. आता आपल्यासोबत आहे चंदू, ते काका आहेत आणि हरीश सोनकर साहेब आहेत. ते KXA फर्स्ट प्राईज त्यांनाच भेटलं होतं यावेळी. 2026चे मानकरी आहेत ते. चला स्पॉटला पोचू. आता ते रिक्षाने सोडले आपल्याला. स्पॉट एकदम मस्त वाटतोय. बघतो काय भेटतंय का. चला स्पॉटला जाऊया. हे बघ इकडून इकडे. आरामात घेते. तर बघू शकता स्पॉट किती खतरनाक आहे. मस्त एक नंबर स्पॉट आहे. तर बघूया आता काय काय लागतंय आपल्याला इथे. तर मित्रांनो, स्पॉट तर एक नंबर आहे, पण इथे स्लिपरी आहे जागा. इथून सटकलं ना डायरेक्ट आतमध्ये. सांभाळून जे फिशिंग करावे लागेल. बघायला गेलं तर हे बघू शकता पुढे जाऊन ते स्लिपरी आहे. सगळं लक्ष देऊन फिशिंग करावी लागेल. तर बघूया काय लागतं. हाय चंदू. चंदू काय लागेल बघू आता. जिताडा बोलतायत ते आता ते घेऊन आलेत ते बघू. नशिबात काय असेल. नशिबात काय असेल ते. तर बघूया काय लागतंय आपल्याला. नशीब का खेळ. हे आहेत त्या हरीश सोनकर साहेब आहेत. त्यांना या फिशिंगचा भरपूर अनुभव आहे. तर तुमचा थोडासा अनुभव आम्हाला शेअर करा. फिशिंग हा एक माइंड गेम आहे, पेशन्सचा गेम आहे. आणि पेशन्स एवढे पाहिजेत की तुम्ही तास 2 तास बसून, बाबा कधी कधी मासे लागतात कधी नाही लागत. हां ते तर आहे. तर त्या हिशोबाने तुम्हाला, आणि याचा फायदा तुमच्या जीवनामध्ये पण होतो. टेन्शन माइंड फ्री होतं. माइंड फ्री होतं. पण आपल्याकडे पेशन्स किती आहे हे फिशिंगच्या गेममध्ये आपल्याला कळायला सुरुवात होते. आणि त्याचा फायदा लहान मुलांना खूप होणार, जे अभ्यास वगैरे करत नाहीत किंवा ज्यांचं इथे तिथे लक्ष असते. त्यांनी जर हा गेम शिकलात तर त्यांचं माइंड, एकाग्रता याच्यामध्ये वाढते. मग काय लागेल वाटतं आज. आज बघूया काय लागेल ते नशिबावर. तर बघू शकता स्पॉट एकदम मस्त स्पॉट आहे. मी फर्स्ट टाईम आलो इकडे. आपल्याला हरीश सोनकर साहेबांनीच आणलं आहे. तर बघू काय लागतं आणि दाखवू मी तुम्हाला लागलं काय तर. तर मित्रांनो हे बघा, रॉड आता जॉईन करतोय. माझा व्हिडिओ काढ. तरी बरेच जण
फिशिंगला आले आहेत. इकडे एक आहे तो, तिकडे एक आहे. तर मित्रांनो आपण हा बघा सेटअप जोडला आहे. सर्फ फिशिंग रॉड आहे मेजर क्राफ्टचा आणि रील आहे ओकोमा अजरस 6000 आहे. हा खास मी KXL घेतला, KXL फिशिंग कॉम्पिटिशनसाठी घेतला होता. आणि हा दुसरा एक रॉड आहे माझ्या हातीमध्ये, अजून एक आहे तो मी फिशिंग स्पिनिंगसाठी यूज करतो. हा आहे इंदिरा आणि ओकोमा सफिना प्रोची रील आहे. तर मित्रांनो बघा फर्स्ट कॅच करतो. फर्स्ट हो पिशॉन गाईस, पिशॉन छोटा आहे वाटतं काहीतरी रोमा. हां रोमा आहे वाटतं. रोमाच आहे. हो काय लागला आहे. ग्रुपर आहे छोटासा ग्रुपर आहे मित्रांनो. छोटा ग्रुपर भेटला मित्रांनो. एकदम छोटी साईज आहे, एकदम लहानशी. सोड त्याला. स्ट्राईक लागलं. हो का मोठी साईज आहे शिंगाडा, बघू शकता. बघा शिंगाडा लागला, बिग साईज आहे. बसला फिशॉन गाईस, फिशॉन. काय ते लागलं आहे मित्रांनो. चंदू गेला हट. माझा थांबतात काय ह्याला अडकले वाटतं. ह्या लाईनला ह्या अडकला आणि त्याच्यामध्ये गेला. चांगला साईज चांगली होती एकदम. मित्रांनो गेला, मिस झाला. व्हिडिओ चालू करा त्याच्यात गेला, मिस झाला. हा बघ तोडला बघ, पूर्ण कट झाला. अरे बाप, मग चांगला पीस होता. बघा मित्रांनो किती जण मासे पकडायला आले. हा स्पॉट एकदम मस्त स्पॉट आहे. नक्की नेक्स्ट टाइम आपण ट्राय करू. इकडे 2 चांगल्या कॅच होत्या, पण त्या काय बाहेर नाही आल्या. लाईन कट झाली आपली. तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक कमेंट नक्की करा.